एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 चौरस मीटर आहे, तर त्यांची परिमिती किती? चौरसाची परिमिती विचारली आहे, क्षेत्रफळ दिलं आहे. चौरसाच्या परिमितीचं एक सूत्र आहे, प्रॉपर सूत्र आहे. चौरसाची परिमिती इज इक्वल टू चौरस चारी बाजू 4 गुणाकार बाजू. हे चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे. परंतु तुम्हाला चौरसाचं क्षेत्रफळ दिलं आहे आणि चौरसाचं क्षेत्रफळचं एक सूत्र आहे काय, किंवा इथं काय सांगितलंय 4 गुणाकार बाजू. तुम्हाला बाजू कुठं दिलं नाहीये. मग चौरसाचं क्षेत्रफळचं एक सूत्र आहे बेटा. चौरसाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू काय, तर बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू बाजूचा वर्ग. तुम्हाला चौरसाचे क्षेत्रफळ दिलंय किती आहे, तर 100 आहे. बाजूचा वर्ग, जर तुम्हाला बाजू काढायचं असेल तर दोघांना अंडर रूट मध्ये टाका. मग इथं काय राहते बेटा, इथं बाजू राहते आणि 100 कशाचा वर्ग आहे, तर हे 10चा वर्ग आहे. त्यामुळे बाजू काय भेटली, तर 10 भेटली. आता हे किंमत इकडे टाका, म्हणजे काय चौरसाची परिमिती काढायची आहे. 4 गुणाकार बाजू काय आली, तर 10. 10 गुणाकार किती, तर 4 गुणाकार 10 किती आला बेटा, तर 40. किती, तर पर्याय नंबर पहिलं असं याचं उत्तर होतं. संपलं कार्यक्रम.